नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे की पीक विमा मंजूर झालेला आहे। परंतु आनंदाची बातमी ही आहे की महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्येच पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये तालुके कोणते राहणार आहेत संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी खरीप आणि रब्बी हंगामातील अग्रिम पीक विमा म्हणजेच की क्रॉप इन्शुरन्स संदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी ई पीक पाहणी केली आहे आणि पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांसाठी आता अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झाला असून काही तालुक्यांमध्ये तर वाटपही सुरू झालेले आहे। काही तालुक्याची नावे पूर्वीच्या यादीतून वगळली होती ती आता नव्याने ऍड करण्यात आलेली आहे। तर आपल्यासाठी आनंदाची बाब झालेली आहे की पीक विमा हा लगेच तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील एकूण 31 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झाला असून खालीलप्रमाणे प्रमुख जिल्ह्यांची आणि त्यांच्या तालुक्यांची यादी दिली आहे। तुमचा जिल्हा आणि तालुका यात आहे का लगेच तुम्हाला तपासावा लागेल। यामध्ये विदर्भ हा संपूर्ण राहणार आहे। यामध्ये विदर्भात यवतमाळ जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी, झरी जामणी, कळंब, पांढरकवडा, मोरगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, धारवा, नेर आणि बाबुळगाव हे तालुके समाविष्ट करण्यात आलेले आहे। आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर या तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे। पुढील जर बघितलं वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा, मानोरा आणि वाशिम या 3 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्हा जर बघितला तर मलकापूर, शिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देवगाव राजा, चिखली, मातोडा, खामगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि अकोला जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अकोला, बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर आणि पातूर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिंदेगाव, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, उरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, भांगबीड, जिवंती, ब्रह्मपुरी, पोबुर्णा, गोंडपिंपरी या तालुक्याचा समावेश आहे। म्हणजेच की चंद्रपूर याच्यामध्ये समावेश तालुके जास्त प्रमाणात आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, शेलू, कारंजा यांचा समावेश आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर, काटोड, रामटेक, पारशिवनी, भिगापूर, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरखेड, कुही, कळंबेश्वर, नरखेड। आणि शेवटचा हा जिल्हा बघितला तर शेवटचा भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यातील निवडक तालुके गडचिरोली, धानोरा, कुरखेडा आणि कोरची हे राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये जर बघितलं तर पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव म्हणजे मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावरा, नंदुरबार यांचा समावेश आहे। मराठवाडा विभाग जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, सोयगाव, कन्नड हे निवडक तालुके करण्यात आलेले आहे। जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी म्हणजेच की जिंतूर, सोनपेठ, पाथरी, मानवत, गंगाखेड, शेलू, परभणी या तालुक्यांचा समावेश आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या तालुक्यांचा समावेश आहे। कोकण विभाग हा रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। एकूण तालुके जर या यादीमध्ये बघितले तर या याद्यामध्ये एकूण 253 तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे। पूर्वीचार आणि ऍडिशन मध्ये बघितलं तर काही तालुके पूर्वी वगळण्यात गेले आले होते, परंतु आताच्या नवीन यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। याला लाभ मिळणार आहे संपूर्ण 31 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा काढलेला आहे आणि ज्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे त्यांना या अग्रिम पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। या मंजूर तालुक्यांची आणि भरपाईची नवीन यादी GR लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। हा सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे, कारण की शेतकरी बांधवांसाठी ही सध्या परिस्थिती खूप अतितटीची आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून जे पण दिलासा मिळेल ते त्यांच्यासाठी एक सात्वन म्हणूनच राहणार आहे, कारण की या सर्व गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। यामध्ये तुमच्या जर तालुक्याचे नाव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर GR पाहायचा असेल तर पुढच्या व्हिडिओ येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब